नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 15 बाय 20 च्या हॉलमध्ये टाइल फरशी बसवण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो, मटेरियल खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर टाइल फरशी बसवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये टोटल माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, 15 बाय 20 च्या हॉलमध्ये समजा अशा प्रकारे 15 बाय 20 चा एक हॉल आहे। उदाहरणासाठी अशा प्रकारे समजा 15 बाय 20 चा हॉल आहे, म्हणजे टोटल तुम्हाला टाइल फरशी बसवायची आहे कटिंगसह। ठीक आहे, आता हॉलची साईज किती आहे? 15 बाय 20 आहे। 15 बाय 20 म्हणजे टोटल किती स्क्वेअर फूट होणार आहे? 300 स्क्वेअर फूट होणार आहे, बरोबर का? 300 स्क्वेअर फूट। आता आपल्याला टोटली जो रूम आहे, टाइल फरशी बसवायचा जो रूम आहे, तो आपल्याला चारी बाजूनं 3 इंचाची किंवा 4 इंचाची आपल्याला कर्टिंग बसवावं लागणार आहे। ठीक आहे, कर्टिंगसह म्हणजे आपण जी कर्टिंग आहे, कर्टिंग सह आपण 320 स्क्वेअर फूट धरूया, म्हणजे टोटल जे आपलं काम आहे ते 320 स्क्वेअर फूटचं टाइल फरशीचं काम आहे कर्टिंगसह। समजलं? आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया। मटेरियल सुरुवातीला सिमेंट किती लागणार आहे हे जाणून घेऊया। सिमेंट साधारणतः 4 ते 4.5 बॅगच्या आसपास लागू शकतात। आपण जास्तीत जास्त माप धरलेलं आहे सिमेंटचं, म्हणजे तुम्हाला टाइल फरशी बसवताना कमी पडू नये। 4 ते 4.5 बॅग लागू शकतात, आपण 4.5 बॅग धरूया। आता एका सिमेंट बॅगची जी किंमत आहे ते आपण किती धरू? 400 रुपये धरू साधारणतः। एक 400 रुपयाच्या आसपास तुम्हाला चांगल्या कंपनीचं सिमेंट मिळेल। आता सिमेंटचा रेट कमी जास्त असतो, तुम्ही कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहे त्यावरती। त्याचे झाले 1800 रुपये। 1800 रुपये सिमेंटसाठी। समजलं मित्रांनो? आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे क्रश सँड लागणार आहे, म्हणजे वाळू लागणार आहे। टाइल फरशीच्या खालती आपल्याला लेवल करण्यासाठी एक सँड लागणार आहे, रफ सँड लागणार आहे, बरोबर का? ती किती लागणार आहे? 25 CFT च्या आसपास। CFT म्हणजे काय? घनफूट। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या आसपास तुम्हाला 25 CFT च्या आसपास लागणार आहे। आता 25 CFT आपल्याला लागणार आहे। जो वाळूचा जो क्रश सँडचा रेट आहे आपण तो 65 रुपये पर CFT चा धरलेला आहे। 65 रुपये पर CFT रेट धरलेला आहे। त्याचे किती होतात? त्याचे होतात साधारणतः 1625 रुपये। म्हणजे तुम्हाला टाइल फरशीच्या खालती ती सँड टाकण्यासाठी जी लागणार आहे वाळू, म्हणजे सँड लागणार आहे, ते 1625 रुपयाच्या आसपास लागणार आहे। त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? त्यानंतर लागणार आहे आपल्याला टाइल्स। त्यानंतर स्टाईल फरशी लागणार आहे। स्टाईल फरशी किती लागणार आहे? टोटल कर्टिंगसह 320 स्क्वेअर फूट लागणार आहे, बरोबर का? आता स्टाईलचा जो रेट आहे आपण तो आता मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर कंपनीवरती किंवा क्वालिटीवरती रेट वेगवेगळा असतो टाइल फरशीचा, बरोबर का? आपण जो रेट आहे टाइल फरशीचा खरेदीचा तो 55 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। 55 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची टाइल फरशी मिळून जाईल। त्याचे झाले साधारणतः 17,600 रुपये टाइल फरशी खरेदी करण्यासाठी। त्यानंतर साधारणतः एक व्हाईट सिमेंट तुम्हाला व्हाईट सिमेंट साधारणतः 300 रुपयाच्या आसपास लागू शकतं, म्हणजे 1 किलोच्या 2 बॅग तुम्हाला पुष्कळ झाले। त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे? लेबर खर्च खूप महत्त्वाचा आहे। लेबर खर्च मित्रांनो, टोटल जे आपलं टाइल फरशी बसवण्याचं काम आहे ते 320 स्क्वेअर फूटचं काम आहे, बरोबर का? कर्टिंगसह आपण धरलेलं आहे।
आता मित्रांनो, हा जो रेट आहे लेबर रेट, हा लेबर रेट प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळा असू शकतो. आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. पण टाईल फरशीचा रेट आहे आपण तो टाईल मिस्त्रींचा आहे तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. 20 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. आता रेट काही ठिकाणी 25 सुद्धा असू शकतो. आपण उदाहरणासाठी 20 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. टाईल फरशी बसवण्याचं जे मिस्त्री आहेत त्यांचा, त्याचे झाले साधारणतः 6400 रुपये कामगार खर्चाचे. आणि ट्रान्सपोर्टचे साधारणतः आपण 1001 रुपये धरूया. ठीक आहे मित्रांनो, ट्रान्सपोर्टचे साधारणतः 1000 रुपये. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली म्हणजे टोटल सिमेंटचं 1800 रुपये, क्रसेंटचं 1625 रुपये, टाईल फरशी खरेदीचे 17700 रुपये, व्हाईट सिमेंटचे 300 रुपये, लेबर खर्चाचे 6400 रुपये, ट्रान्सपोर्टचे साधारणतः 1000 रुपये. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 15x20च्या एका हॉलमध्ये टोटल खर्च किती येऊ शकतो, कामगार खर्च किती येऊ शकतो, मटेरियल खर्च किती येऊ शकतो, आपल्याला डायरेक्टली अंदाज मिळून जाईल. या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 28,725 रुपये खर्च येणार आहे मित्रांनो. समजले? 28,725 रुपये खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.